हाय, हॅलो, नमस्कार. सगळ्यांना माझा नमस्कार. मी आज मस्त गरमागरम चहासोबत ह्या नमकीन खात आहे. या ज्या नमकीन आहे ना मैत्रिणींनो, या मी स्वतः घरी बनवलेल्या आहे. आपण नेहमी पॅकेटच्या आणून तर खातोच मार्केटमधल्या, पण यावेळेस म्हटलं चला घरी बनवून बघूया आपण ह्या कशा बनतात. तर मी खरं सांगते मैत्रिणींनो, अतिशय सुंदर, खुसखुशीत आणि छान क्रिस्पी झालेले आहे. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि या थंडीच्या दिवसामध्ये चहासोबत छान घरी बनवलेल्या, स्वतःच्या हाताने बनवलेल्या या खारी तुम्ही ट्राय करा. तर याच्याकरता आपल्याला लागणार आहे 1 पाव मैदा, 250 ग्रॅम, आणि मी इथे मेथी टाकलेली आहे, कस्तुरी मेथी, आणि चवीनुसार मीठ, आणि 3 नाही 4 ते 5 चम्मच मी इथे ऑइल घेतलेलं आहे. ऑइल कच्चं आणि थंड आहे, ते अजिबात गरम करून घ्यायचं नाही. इथे मी आता जिरं टाकलेलं आहे आणि हे सगळं छान एकजीव करायचं आणि चोळायचं. ते चोळून म्हणजे कसं त्याचं क्रमली झालं पाहिजे. आणि साधं आपलं पाणी घ्यायचं रूम टेम्परेचरवरचं आणि असं कणकीसारखं याला मळून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं याला रेस्ट द्यायचा. त्यानंतर पुन्हा एकदा छान असं मळून घ्यायचं त्याला. मला इथे बाउलमध्ये जमत नव्हतं, मी म्हटलं चला याच्यावरतीच आपण करूया. तर मी इथे कटिंग बोर्डवरतीच याला स्ट्रेच केलं आणि याचे असे 4 भाग करायचे, म्हणजे एकसारखे गोळे आपल्याला तयार करता येईल. याचे एकसारखे गोळे झाले तर एकसारख्या पोळ्या बनतील त्याच्या. तर असे सेम आकाराचे असे गोळे आपण बनवून घेऊया आणि मग आता याला आपण कपड्याने झाकून देऊ आणि आता सुरू करूया. हे बघा, हे एकसारख्या आकाराचे 2 गोळे घेतलेले आहे मी आणि आता याला छान असं लाटायचं आहे आपल्याला. लाटताना पोळी गोलच झाली पाहिजे असं काही नाही, याचा शेप बिघडला तरी चालेल, कारण की आपल्याला याला फोल्डच करायचं आहे शेवटी. त्याच्यामुळे शेपकडे जास्त लक्ष देऊ नका आणि पटापट पोळ्या करायला घ्या. या पोळ्या करून झाल्या की यावरती आपल्याला साठा लावायचा आहे. मी इथे तुपाचे 6 चम्मच घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच कॉर्नस्टार्च टाकलेला आहे. इथे तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता, मैदा पण वापरू शकता. असं साठा तयार करून घ्यायचा आणि मग एक पोळी घ्यायची आणि त्याच्यावरती हा साठा नीट लावून घ्यायचा. थोडं मला असं वाटलं की ही थोडी हे झालेली आहे, पोळी छोटी होऊन जाते, स्ट्रेच होत असते, त्याच्यामुळे आकुंचन पावत असते ती. तर मी त्याला आणखी थोडं लाटून घेतलं थोडंसं आणि या थोड्याशा पातळच बनवायच्या पोळ्या, खूप अशा जाड नाही बनवायच्या. आणि याला साठा लावला की याच्यावरनं मैदा भुरभुरायचा आणि तो मैदा पण छान असा व्यवस्थित पसरवून घ्यायचा. आता त्याच्यानंतर दुसरी पोळी घ्यायची आणि हीच प्रोसेस पुन्हा रिपीट करायची. साठा लावायचा आणि त्यानंतर त्यावरती मैदा लावायचा. मैदा लावल्यानंतर ना एक साईड असा फोल्ड करायचा आपल्याला. बघा, आता मी करणार आहे. आधी मी मैदा लावून घेते छान व्यवस्थित याला. बघा, असं छान एक साईडला म्हणजे दाबून पण टाकायचं त्याला असं व्यवस्थित आणि मग असं फोल्ड करायचं. आणि इथे पण तीच प्रोसेस करायची, तेवढ्या भागावरती साठा लावायचा आणि मग मैदा पण भुरभुरायचा तिथे. आणि त्याच्यानंतर दुसरा साईड असं त्याच्यावरती फोल्ड करायचा, पण तिथे आपल्याला ही प्रोसेस करायची नाही. इथे असं डिरेक्टली सगळ्या बाजूनी असं फोल्ड करून त्याला बंद करून द्यायचं. आणि याला काय करायचं, हे एवढं तयार झाल्यानंतर 15 मिनटाकरता आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मी दुसऱ्या पण पोळ्यांचं ते बनवून घेते आणि दोन्हीसोबतच मी फ्रीजमध्ये ठेवून देते. 15 मिनटानंतर हे बघा रेडी झालेले आहे. ते आपल्याला फ्रीजमध्ये याकरता ठेवावं लागतात, कारण जेव्हा आपण साठा लावतो तेव्हा ते तूप असं पातळ असतं आणि जेव्हा आपण ते गरम तेलामध्ये किंवा जेव्हा तळू आपण तर ते आणखी जास्त वितळल्या जाते, तर ते ऑइली होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून त्याला जमण्याकरता फ्रीजमध्ये ठेवणं आवश्यक आहे.
आणि आता आपल्याला हवा तसा आकार, हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याला कापून घ्यायचं. साईडच्या कडा मी काढून घेते कारण की शेप दिसायला चांगला दिसावा म्हणून. ह्या कडा आपण नाही काढल्या ना तरी पण चालणार. आणि जेव्हा आपण या वेस्ट पण होणार नाही कडा काढलेल्या, कारण की सगळ्यात शेवटी आपण हे छान आकाराचे तळून झाले की हे जे उरलेले तुकडे आहेत ना, आपण त्यांना पण फ्राय करून घेऊ. आणि तेल जेव्हा आपण घेऊ तळायला तर अतिशय गरम करायचं नाही, बिलकुल हलके बुडबुडे आले पाहिजे एवढंच टेम्परेचर तेलाचं इथे आपल्याला ठेवायचं आहे. तर इथे बघा एकदम स्लोवरती मी गॅसची फ्लेम ठेवलेली आहे. आणि आता इथे छान असं टाकून देऊ आपण. जेवढ्या आपण छान कापलेल्या आहे एवढ्या सुंदर, तर त्या आपण छान याच्यामध्ये टाकून देऊया तळण्याकरता. आणि 2 मिनटात बघा या अशा छान अशा वरती येतात आणि फुगायला लागतात. पण फ्लेम स्लोच असायला पाहिजे. आणि जेव्हा ते थोडे हार्ड झाले हलकेसे की त्यानंतरच असं फोकनीच त्याला अलटीपलटी करायचं. झारा किंवा असं काही चाळणीने वगैरे करायचं नाही, नाहीतर ते सगळ्या लेयर्स तुमच्या एकमेकापासून ना असे दूर होऊन जातील आणि मग ते सगळे एक एक पापुद्रा असा बाहेर दिसायला लागणार. म्हणून अशा फोकनीच त्या छान अशा अलटीपलटी करायच्या. आणि ना थोडं असं लालसर होईपर्यंत त्याला तळायचं. पांढऱ्या पांढऱ्या ठेवायच्या नाही, नाहीतर मग त्या थोड्या वेळाने ना नरम पडतात. छान अशा तळून घेऊया आपण याला. आणि गरमागरम चहासोबत यांना छान रोज सकाळी तुम्ही एन्जॉय करू शकता. इव्हनिंगला पण तुम्ही म्हणजे देऊ शकता मुलांना वगैरे. कुणी पाहुणे आले त्याच्याकरता पण तुम्ही घरी बनवून हे ठेवू शकता. कारण ही खराब होणारी वस्तू नाही आहे, ही बरेच दिवस टिकणारी वस्तू आहे. बघा असं छान मी असं लालसर रंगावर होईपर्यंत याला तळून घेतलेला आहे. आता मी हा दुसरा फेर टाकते आहे याच्यामध्ये आणि याला पण आपण छान तळून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला सांगा. खूप साऱ्या लेयर्सनी तयार झालेली आहे ही नमकीन. मी याचा तुम्हाला आवाज पण ऐकवते. बघा किती क्रिस्पी झालेली आहे छान. आणि बघा याला जर आपण असं फोडलं ना, किती साऱ्या लेयर्स अशा दिसतात आहे. खूप परफेक्ट आणि मस्त रेसिपी आहे ती. नक्की तुम्ही करून बघा. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू.